नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. धनंजय मुंडेंनी करुणा मुंडेंना पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या आदेशावर सत्र न्यायालयात धाव घेतल्यानंतर आज माझगाव न्यायालयामध्ये दुसरी सुनावणी जी आहे ती पार पडली. या सुनावणी दरम्यान करुणा मुंडे यांच्या वकिलांकडून आणि स्वतः करुणा मुंडे यांनी देखील अनेक धक्कादायक दावे जे आहेत ते न्यायालयामध्ये केल्याचं पाहायला मिळालं. नेमकं माझगाव न्यायालयामध्ये आज काय झालं या सगळ्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेत माझ्यासोबत आहे माझी सहकारी समृद्धी जाधव. समृद्धी, वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने 2 लाख रुपयांची पोटगी द्या असं करुणा मुंडेंना असे आदेश धनंजय मुंडेंना दिल्यानंतर याचिकेला थेट धनंजय मुंडेंनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं आणि आज माझगाव न्यायालयात दुसरी सुनावणी झाली आहे. सुनावणीत काय झालंय? संकेत, या सुनावणीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा राहिलेला आहे की करुणा मुंडे या खरंच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत का? जर त्या पहिल्या पत्नी असतील तर त्यांच्याकडे त्या संदर्भातली रीतसर काही कागदपत्र आहेत का? काही पुरावे आहेत का? अशा पद्धतीचाच आज सगळा जर युक्तिवाद पाहिला तर हा एकाच विषयाच्या अवतीभोवती फिरणारा सगळा युक्तिवाद होता. खरं तर आपण पाहिलं तर मागची जी सुनावणी झाली होती, या मागच्या सुनावणीमध्ये करुणा मुंडे यांना त्या जर पहिल्या पत्नी असतील किंवा जर या दोघांचं लग्न झालं असेल, तर लग्नासंदर्भातले काही पुरावे किंवा काही कागदपत्र सादर करण्याच्या विषयाचे सूचना ज्या आहेत त्या खरं तर मागच्याच सुनावणीच्या दरम्यान दिलेल्या होत्या. त्यामुळे आज त्यांनी सगळेच डॉक्युमेंट्स घेऊन हजर होणं हे अपेक्षित होतं. त्यानुसार त्या डॉक्युमेंट्स घेऊन हजर सुद्धा झाल्या होत्या. त्यांनी बरीच कागदपत्र आणलेली होती, स्वतःची असतील किंवा मुलांची असतील. अगदीच म्हणजे पासपोर्ट, लाईट बिल वगैरे इथपासूनची बरीच कागदपत्र आणलेली होती. मात्र ही सगळीच कागदपत्र जी आहेत ती त्यांना पत्नी म्हणून किंवा पहिली पत्नीचा दर्जा देण्यासाठी ग्राह्य धरली जाऊ शकत नाहीत. अशा पद्धतीचा एक युक्तिवाद जो आहे तो धनंजय मुंडे यांच्या वकिलांकडून करण्यात आला. त्याचबरोबर या सगळ्यामध्ये मॅरेज सर्टिफिकेट जे असतं, विवाह झाल्याचं जे एक प्रमाणपत्र असतं, हे प्रमाणपत्र मात्र या सगळ्यामध्ये करुणा मुंडे यांच्याकडे नाहीये. त्यामुळे ही बाकीची जी काही डॉक्युमेंट्स आहेत, त्या डॉक्युमेंट्स वरती केवळ नाव आहे याचा अर्थ त्या पहिल्या पत्नी होत नाहीत. अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आला. तर दुसरीकडे करुणा मुंडे यांच्याकडून असाच युक्तिवाद करण्यात आला, की 2000 आपण जर पाहिलं तर 1996 पासून हे दोघे जण एकत्र राहत आहेत. 1996 मध्ये या दोघांचंही खरं तर लग्न झालेलं होतं आणि त्याच्यानंतर संपूर्ण 27 वर्षांचा संसार आम्ही दोघांनी एकत्र केलेला आहे. आम्हाला 2 मुलं आहेत आणि असं सगळं असताना सुद्धा या सगळ्याच गोष्टी जर आपण अनुषंगाने या सगळ्याच्या जर पाहिल्या तर त्या पहिल्या पत्नी होतात. राजश्री मुंडे या ज्या आहेत त्या दुसऱ्या पत्नी आहेत. त्यामुळे पहिल्या पत्नीचा मान आणि पहिली पत्नी म्हणून जे काही पुरावे अपेक्षित आहेत, याच कागदोपत्री जी काही सगळे आज जाहीर करण्यात आलेले होते, सादर करण्यात आले होते, त्यांनाच आपण पुरावे मानावं, असा एक युक्तिवाद जो आहे तो करुणा मुंडे आणि त्यांच्या वकिलांकडून करण्यात आला होता. मात्र अर्थात जसं मी आधीही सांगितलं त्यानुसार या सगळ्यामध्ये विवाह प्रमाणपत्र नव्हतं आणि त्याचबरोबर जे डॉक्युमेंट सादर केले होते त्याच्या बेसिसवरती आपण त्या पहिल्या पत्नी आहेत किंवा लग्न झालंय हे कुठल्याही पद्धतीने सिद्ध होत नाही. अशा पद्धतीचा युक्तिवाद धनंजय मुंडेंच्या वकिलांकडून करण्यात आला. अर्थात या सगळ्यानंतर अतिशय महत्त्वाची एक गोष्ट जी आहे, ज्या करुणा मुंडे ही सगळी गोष्ट जी आहे ती समोर आणली, ती म्हणजे ज्या पद्धतीने करुणा मुंडेंनी ही गोष्ट एक्सेप्ट केली आहे, की त्यांच्याकडे मॅरेज सर्टिफिकेटच नाहीये. धनंजय मुंडे यांच्याशी लग्न झाल्याच्या संदर्भातले फोटो त्यांच्याकडे आहेत. मात्र लग्न झाल्यानंतर जे काही एक सरकारचं एक प्रमाणपत्र दिलं जातं, हे प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाहीये आणि ते प्रमाणपत्र जसं करुणा मुंडे यांच्याकडे नाहीये, तशाच पद्धतीने ते राजश्री मुंडे यांच्याकडेही नाहीये. ही एक खूप मोठी गोष्ट आज त्यांनी कोर्टात सांगितलेली आहे. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे, की ज्या साली यांचे विवाह झाले म्हणजे राजश्री मुंडेंबरोबरचा असेल किंवा करुणा मुंडेंबरोबरचा असेल, त्या दरम्यानच्या काळामध्ये एखाद्याचं मॅरेज सर्टिफिकेट काढून घेणं ही तेव्हाची तितकीशी पद्धतच नव्हती, रुजू झालेली पद्धत नव्हती. आता जर आपण पाहिलं तर प्रत्येकच लग्नानंतर मॅरेज सर्टिफिकेट घेणं हे बंधनकारक असतं. अगदी महिनाभराच्या आतच मॅरेज सर्टिफिकेट हे बनवून घ्यावं लागतं. ते घरपोच आपल्या दिलं जातं. असं सगळं असताना त्या दरम्यानच्या काळामध्ये मात्र हे सगळं नव्हतं. त्यामुळे त्या दोघींकडे सुद्धा धनंजय मुंडेंशी लग्न झालं हे सांगण्यासाठी मॅरेज सर्टिफिकेट दोन्ही पत्नींकडे नाहीये. मात्र जर एकंदरीत आपण पाहिलं तर राजश्री यांच्याशी झालेला विवाह नंतर झालेला आहे आणि पहिला 1996 मध्ये मंदिरात झालेला विवाह आहे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे या दोघांचा, असं त्यांनी स्वतः आज सांगितलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या पुराव्यांच्या आधारावरती पहिली पत्नी म्हणून त्यांचा स्वीकार केला जावा अशा पद्धतीचा युक्तिवाद आज कोर्टामध्ये करण्यात आलाय. मात्र तरी सुद्धा
ही जी डॉक्युमेंट्स आहेत या डॉक्युमेंट्सच्या व्यतिरिक्त लग्न झालंय हे सिद्ध करणारी आणि पहिली पत्नी आहे हे सिद्ध करणारी आणखी काही डॉक्युमेंट्स कोर्टापुढे सादर करण्याचा आदेश जो आहे तो आज कोर्टाने दिलेला पाहायला मिळतोय. त्याचबरोबर या सगळ्याच युक्तिवादाच्या नंतर पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कोर्ट त्यांची जी काही भूमिका आहे, निकाल आहे तो सुद्धा जाहीर करणार आहे. निश्चितच समृद्धी, या सगळ्या सुनावणीनंतर ज्यावेळी करुणा मुंडे न्यायालयातनं बाहेर आल्या आणि ज्यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला याच अनुषंगाने, तेव्हा त्या असं देखील म्हटल्यात की राजश्री मुंडेंकडे सुद्धा लग्नाचं सर्टिफिकेट नाहीये. राजश्री मुंडेंकडे लग्नाचं सर्टिफिकेट नाहीये. तसंच करुणा मुंडेंकडे सुद्धा लग्नाचं सर्टिफिकेट नाहीये. कारण जसं मी आत्ताही सांगितलं, की जेव्हा यांची लग्न झाली म्हणजे ही अगदीच 15-20 वर्षांपूर्वीच्या या सगळ्या गोष्टी आहेत. तेव्हाच्या काळामध्ये मॅरेज सर्टिफिकेट बनवून घेणं ही प्रथाच मुळात पडलेली नव्हती किंवा मॅरेज सर्टिफिकेट हे किती महत्वाचं असतं हे तेव्हापर्यंत माहीत नव्हतं. आता जर आपण पाहिलं तर एखाद्या कपलनी जर प्रेमविवाह केला किंवा त्यांचं अरेंज मॅरेज झालं किंवा त्यांनी कुठेही लग्न केलं म्हणजे अगदी मंदिरात केलं काय किंवा मग कोर्टात केलं काय किंवा कुठल्याही हॉलमध्ये केलं काय कशाही पद्धतीने लग्न केलं तरी सुद्धा मॅरेज सर्टिफिकेट हे लग्नाच्या महिनाभराच्या आतमध्येच तयार करून घेतलं जातं. ते घरपोच पाठवलं सुद्धा जातं आणि हेच मॅरेज सर्टिफिकेट पुढे आयुष्यभरासाठी अनेक गोष्टींसाठी महत्वाचं ठरतं. त्यामुळे हा सगळा जो पायंडा पडलेला आहे किंवा मॅरेज सर्टिफिकेट इतकं महत्वाचं कधी झालंय तर हे गेल्या एक आपण म्हणू शकतो की एखाद दीड दशकामध्ये हे सगळं झालेलं आहे. त्याच्या आधी ह्या दोघांचेही विवाह झालेत. त्यामुळे या दोघांकडे सुद्धा म्हणजे दोन्ही पत्नींकडे त्यांच्या त्यांच्या लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेटच नाहीये, असं त्या म्हणताना पाहायला मिळतात. मात्र केवळ मॅरेज सर्टिफिकेट हा एकच लग्न झाल्याचा पुरावा नसतो, असं सुद्धा या सगळ्यावरती करुणा मुंडे यांचं म्हणणं आहे. बाकीच्या जर सगळ्या आपण गोष्टी पाहिल्या, बाकीचे काही डॉक्युमेंट्स पाहिले म्हणजे अगदी त्यांनी बँक पासबुक पासून ते पासपोर्ट पर्यंत ते त्यांनी जिथून कुठून कर्ज घेतलेली आहेत, या कर्जाचे सगळे डॉक्युमेंट्स असतील, हे सगळंच तिथे जाहीर केलेलं होतं, सादर केलं होतं आणि त्या अनुषंगाने त्याच्याच आधारावरती त्यांना त्यांचं लग्न झालेलं आहे ऑफिशियली आणि त्या पहिल्या पत्नी आहेत. हे कोर्टाने मान्य करावं किंवा कोर्टाने या सगळ्या पुराव्यांवरती विश्वास ठेवावा, असा युक्तिवाद करण्यात आला. अर्थात ह्या जर सगळा युक्तिवाद आपण पाहिला, दोन्ही बाजूचा युक्तिवाद कोर्टाने ऐकूनही घेतला आणि त्याच्यानंतर कोर्ट जे आहे ते पुढच्या 2 दिवसांमध्ये या सगळ्यावरचा निकाल सुद्धा देतंय. मात्र या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला हाच वाटतोय संकेत, की 2 लाखांची पोटगी देण्याचा जो निर्णय दिला होता त्याच्यावरचं हे आव्हान होतं. त्याला ही याचिका केलेली होती, पुनर्विचार याचिका होती आणि त्याच्यानंतरची आजची ही सगळी सुनावणी होती. मात्र आपण एकीकडे बघतोय, की एकीकडे 2 लाख द्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाहीयेत. धनंजय मुंडेंनी कोर्टात सुद्धा असं सांगितलेलं आहे, की मी दोन्ही मुलांचा सांभाळ करायला तयार आहे. मात्र आपण जर पाहिलं तर या सगळ्या युक्तिवादातली आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी होती ती म्हणजे, की जे धनंजय मुंडेंचे वकील आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, की हे दोघे जण केवळ एकत्र राहत होते. पती-पत्नी सारखे राहत होते. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते. मात्र केवळ एकत्र राहत होते याचा अर्थ त्यांचं लग्न झालंय असा होत नाही. त्यांचं लग्नच मुळीच झालेलं नाहीये. हा एक दावा जो आहे तो आज धनंजय मुंडेंच्या वकिलांनी केलेला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता कुठेतरी हे सगळंच प्रकरण जर आपण पाहिलं तर अगदी एका महत्त्वाच्या वळणावरती येऊन थांबलंय, की एकीकडे कोर्टानेच स्वतः असं म्हटलेलं होतं. कोर्टानेच हा निकाल दिलेला होता, की करुणा मुंडे या पहिल्या पत्नी आहेत आणि आता कोर्टाच्याच निकालाला कुठेतरी आणखी एक आपण म्हणू शकतो, की आव्हान दिलं जातंय असं म्हणून, की त्या पत्नीच नाहीयेत. त्यांचं लग्न कधीही झालेलं नाहीये. ते केवळ लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत होते आणि असं असताना सुद्धा लिव्ह इन रिलेशनमधून झालेली जी 2 मुलं आहेत, त्या दोन्ही मुलांचा सांभाळ करायला धनंजय मुंडे तयार आहेत. मात्र या मुलांची आई म्हणून करुणा मुंडेंचा स्वीकार करायला ते तयार नाहीयेत किंवा त्यांना स्वतःची जी पहिली पत्नी म्हणूनचा जो दर्जा आहे, तो दर्जा सुद्धा द्यायला ते तयार नाहीयेत. त्यामुळे आजची सगळी सुनावणी अतिशय महत्त्वाची होती आणि या सगळ्या महत्त्वाच्या सुनावणीनंतर पुढच्या 2 दिवसात कोर्ट नेमकं काय निकाल देतंय हे सगळ्यात पाहणं महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच समृद्धी, आज बोलताना करुणा मुंडे असं देखील म्हटल्यात की धनंजय मुंडे कडनं मला हिरोईन बनायची ऑफर होती आणि जो माझ्याशी लग्न करेल त्याला तर 20 कोटी रुपये द्यायला धनंजय मुंडे तयार होते. नक्कीच धनंजय मुंडेंवरती आपण जर पाहिलं तर करुणा मुंडे या गेल्या अनेक दिवसांमध्ये धनंजय मुंडेंवरती सर्वतोपरी प्रयत्न करून कुठल्याही पद्धतीचे त्यांच्यावरती आरोप कसे करता येतील किंवा टीका कशा करता येतील असं काही ना काही प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे गेल्या आपण जर 2-2.5 वर्षातले त्यांचे जर सगळे स्टेटमेंट काढले तर ते अगदी थेटपणे धनंजय मुंडे यांच्या विरोधात बोलताना दिसतात. त्यामुळेच त्यांचं असंही म्हणणं होतं, की मी धनंजय मुंडेंशी लग्न झाल्यामुळे खरं तर मग मला जी काही हिरोईन बनण्याची ऑफर होती ही नाकारली.
आणि आपण जर एकंदरीत पाहिलं तर धनंजय मुंडेंनी त्यांना कुठेतरी आमिष दाखवून स्वतःबरोबर ठेवलेलं होतं, असं सुद्धा त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं आहे. आणि आता जेव्हा हे सगळं प्रकरण कुठेतरी अ, उघडकीस आलेलं पाहायला मिळालं. कारण करुणा धनंजय मुंडे हे नाव फार आधीपर्यंत चर्चेत नव्हतं किंवा धनंजय मुंडेंचा दुसरा एक संसार आहे, हे सुद्धा जगाला माहीत नव्हतं. हे नुकतंच काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यावेळी हे सगळं समोर आलं त्यानंतर कुठेतरी आपली राजकीय जी काही आपली म्हणू शकतो एक ओळख आहे किंवा आपलं अस्तित्व आहे, या अस्तित्वाला कुठेही ठेच पोहोचू नये म्हणून मग करुणा मुंडेंना कशा पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न करता येईल किंवा करुणा मुंडेंना पूर्णपणे बॅकफूटला कसं घालवता येईल, आउटकट कसं करता येईल, अशा पद्धतीचा प्रयत्न धनंजय मुंडेंकडून केला गेला असा थेटपणे आरोप आज त्या करताना पाहायला मिळतायत. आणि तशाच पद्धतीने म्हणजे अगदी आपण सुरुवातीला पाहिलं तर त्यांच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवण्याचा झालेला प्रयत्न असेल किंवा मग त्यांना मारहाण करणं असेल, त्यांच्या मारहाणीनंतर त्यांनी अगदी तुरुंगात त्यांना जावं लागलेलं असेल, हे सगळंच जर प्रकरण पाहिलं तर धनंजय मुंडेंवरती त्या इतके आरोप का करतात आणि यातले अनेक आरोप कशा-कशा पद्धतीने ते खरे आहेत, खरे वाटण्यासारखे आहेत, हे सुद्धा धनंजय मुंडेंनी हे जे काही बाकीच्या गोष्टी केल्यात, त्यामुळे कुठेतरी सिद्ध होतं की काय असं वाटतंय. निश्चितच समृद्धी या सगळ्यामध्ये जर आता आपण पाहिलं तर आज एकाच दिवशी धनंजय मुंडेंना 2 सुनावण्यांना जे आहे ते सामोरं जावं लागणार आहे. अर्थात एक सुनावणी संपलेली आहे. दुसरी जी धनंजय मुंडे यांच्या मामी आहेत सारंगी प्रवीण महाजन यांनी केलेल्या याचिकेच्या अनुषंगानं ती सुनावणी बीडमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी या सगळ्यामध्ये कुठेतरी वाढतील असं वाटतंय. धनंजय मुंडेंच्या अडचणी जर आपण पाहिलं संकेत तर वाढतील असं वाटण्यापेक्षा त्या वाढलेल्याच आहेत. त्या कमीच होत नाहीयेत असं म्हणावं लागेल. कारण आपण जर पाहिलं तर जेव्हापासून 9 डिसेंबर नंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण जेव्हापासून झालं, तेव्हापासून सातत्याने एकच राजकीय नाव आहे जे सगळ्याच अँगलनी चर्चेत असलेलं पाहायला मिळतंय. ते म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडेंचं कौटुंबिक खटला ऑलरेडी सुरू होता करुणा मुंडे यांच्याबरोबर. दुसरीकडे सारंगी महाजनांचा जो विषय आहे, की त्यांचं असं म्हणणं आहे, की त्यांची जी जमीन होती ती मुंडे बहीण आणि भावाने मिळून बळकावलेली आहे. त्याचबरोबर असे अनेक लोक आहेत, पुण्याच्या अवतीभोवतीचे सुद्धा यामध्ये बरेचसे लोक आहेत, ज्या लोकांची जमीन याच मुंडे बंधू-भगिनींनी बळकावलेली आहे. चुकीची आमिष दाखवून असेल किंवा फसवणूक करून असेल, ही सगळी जमीन लाटल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे आणि या सगळ्या प्रकरणातली सुद्धा सुनावणी आज पार पडतीये. त्यामुळे अनेक दिवसांपासून आपण बघतोय, की धनंजय मुंडेंचा पाय हा आणखी खोलात जाताना पाहायला मिळतोय. राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर ऑलरेडी मंत्रिपद गमवावं लागलेलं आहे. दुसरीकडे आमदारकी सुद्धा कुठेतरी धोक्यात असल्याचं पाहायला मिळतंय. तिसरीकडे कौटुंबिक जो सपोर्ट आपल्याला लागतो, तो कुठेतरी कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. कारण एकीकडे जर आपण पाहिलं ज्यावेळी मंत्रिपदाचा राजीनामा झाला त्यानंतर त्यांच्याच बहिणीकडून आलेलं एक स्टेटमेंट होतं, की "देर आए दुरुस्त आए." याचाच अर्थ असं म्हणावं लागेल, की बहीण कुठेतरी म्हणजे पंकजा मुंडे कुठेतरी आधीपासून या गोष्टीचा विचार करत होत्या का? किंवा मग या मंत्रिपद जाण्यावरती त्या टपलेल्या होत्या का? अशा पद्धतीचा विचार सुद्धा कुठेतरी त्यांच्या मनाला शिवून गेलेला असेल धनंजय मुंडेंच्या. दुसरीकडे पहिल्या पत्नी असलेल्या करुणा मुंडे यांचे हे सगळे आरोप असतील, खुलासे असतील, कोर्टात सगळं चालू असलेलं प्रकरण असेल, वाल्मिक कराडमुळे जी काही चिखलफेक आता धनंजय मुंडेंवरती होतीये, तो सगळाच प्रकार असेल. सगळ्याच बाजूने ते गोत्यात आले होते. दुसरीकडे त्यांच्या आरोग्याचे मोठे प्रश्न निर्माण होत होते. त्यामुळे सगळ्याच बाजूने त्यांचा पाय ऑलरेडीच खोलात होता. या प्रकरणामुळे ते आणखी खोलात जातायत इतकंच सध्या तरी वाटतंय. आणि जसं मी आधीही म्हटलं, की मंत्रिपद तर गेलेलंच आहे. मात्र आता आमदारकी वाचवून ठेवणं हे सगळ्यात मोठं आव्हान कुठेतरी त्यांच्या पुढचं निर्माण झालंय असं वाटतं. निश्चितच समृद्धी. आज जर आपण पाहिलं तर करुणा मुंडेंनी बोलताना प्रामुख्याने 3 नावं घेतली. म्हणजे वाल्मिक कराड हाच केवळ धनंजय मुंडेंचा जवळचा कार्यकर्ता आहे असं नाही, तर त्यांनी जी आज प्रमुख 3 नावं सांगितली आहेत, ज्याच्यामध्ये तेजस ठक्कर, पुरुषोत्तम केंद्रे आणि राज घनवट हे 3 जण धनंजय मुंडेंसाठी दलाल म्हणून काम करतात असाच थेट आरोप करुणा मुंडे यांनी केल्याचं समृद्धी पाहायला मिळालं आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर हे धनंजय मुंडेंना दारू देखील पुरवतात असं करुणा मुंडे म्हटलं. करुणा मुंडे आपण जर पाहिलं तर ज्या स्वतः धनंजय मुंडेंबरोबर इतकी वर्ष त्यांनी संसार केलेला आहे. म्हणजे आपण त्यांना लाईव्हच्या माध्यमातून बऱ्याचदा आपण त्यांच्याशी स्वतः संपर्क साधलेला आहे किंवा त्यांच्या मुलाखती आपण घेतलेल्या आहेत. प्रत्येकच वेळेस बोलताना त्या जे काही बोलतात, बऱ्याचशा गोष्टी त्यांना माहीत आहेत संकेत. कारण त्यांनी एका घरात त्या व्यक्तीबरोबर संसार केलेला आहे. अर्थात त्या गोष्टी तेव्हा त्या बोलू शकत नव्हत्या कारण तेव्हा त्या पत्नी धर्म निभावत होत्या. मात्र आता जेव्हा
या दोघी पती पत्नीमध्ये जेव्हा वाद झालेले आहेत, वितुष्ट आलेलं आहे, त्यानंतर त्या अनेक जुनी पुराणी जी प्रकरणं आहेत त्या उघडकीस आणताना पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक प्रकरणं अशी आहेत ज्यामध्ये बरचसं तथ्य आहे. या प्रकरणात सुद्धा तथ्य असू शकतं. आपण जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे इतके मोठे मंत्री, इतके मोठे राजकीय एक चेहरा आहे, सामाजिक चेहरा आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर केवळ एका मंत्र्याच्या हाताखाली एकच गुंड काम करत असतो का? तर नाही. म्हणजे आपण आपण पुण्यातही बघतो. पुण्यासारख्या एका शहरामध्ये एक नगरसेवक जरी म्हणायला गेलं, तर त्या नगरसेवकाचे सुद्धा 4-5 गुंड तरी असतातच असतात. ज्या गुंडांना काही कमी पडलं, की ते नगरसेवकाला फोन लावतात. नगरसेवकाला काही कमी पडलं, की ते गुंडांना फोन लावतात. त्यामुळे जसं त्या आत्ता म्हणतात, की वाल्मिक कराड हा काही एकच नाहीये. तर तसं असूच शकतं. वाल्मिक कराड हा जवळचा मित्र होता धनंजय मुंडेंचा अगदी पहिल्यापासूनचा आपण जर पाहिलं तर. त्यामुळे कुठेतरी वाल्मिक कराडचं नाव इतकं जास्त चर्चेत आहे. मात्र चर्चेत नसलेले किंवा तितके धनंजय मुंडेंना क्लोज नसलेले, मात्र धनंजय मुंडेंसाठीच काम करत असलेले असे अनेक गुंड असूच शकतात. जसं त्या म्हणतायत तसं आणि ज्या अर्थी त्या हे सगळं म्हणतायत, त्या अर्थी त्यांच्याकडे पुरावे सुद्धा असतील. म्हणजे आपण जर गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं तर करुणा मुंडे ज्या काही आरोप करतात त्याच्या संदर्भातले पुरावे काही ना काही त्या घेऊन अनेकदा समोर त्यांना दिसतात. माझं असं म्हणणं आहे की जर या सगळ्यामध्ये सुद्धा करुणा मुंडे या खरं बोलत असतील, त्यांच्या बोलण्यात तथ्य असेल, तर त्यांनी या संदर्भातले सुद्धा पुरावे द्यावेत आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा हे सगळेच पुरावे यांची पडताळणी करावी आणि खरंच अशा पद्धतीचे गुंड आहेत जे खरंच धनंजय मुंडेंनी पोसलेले आहेत का आणि धनंजय मुंडे इतके गुंड का पोसतात या प्रश्नाचा कुठेतरी शोध घेण्याचा प्रयत्न सगळ्याच यंत्रणांनी करणं गरजेचं आहे असं मला वाटतंय. त्याशिवाय बीडची ही जी काही गुंडाराज चालू आहे हे काही कमी होणार नाही. एकटा वाल्मिक कराड तुरुंगात गेला म्हणून काहीही फरक पडत नाही. कारण एक वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी हजारो वाल्मिक कराड सारखे गुंड आजही बीडमध्ये तसेच आहेत, जे आपल्याला माहित नाहीयेत. ज्यांची प्रकरणं हळू समोर येतील आणि मग आपल्याला हळू नवीन-नवीन नावं समजत जातील. जशा पद्धतीने आज ही 3 नावं पहिल्यांदाच आपल्याला इंट्रोड्यूस झालेली पाहायला मिळतात. हे तिघे नेमके कोण आहेत? यांचा खरंच धनंजय मुंडेंशी थेटपणे संबंध आहे का? दारू पोहोचवली जात होती असा जो आरोप आहे, खरंच आपण बघतोय की एखाद्या मंत्र्याला दारू पोहोचवावी इतके हे गुंड मोठे आहेत का? या सगळ्याचा सुद्धा तपास कुठेतरी तपास यंत्रणांनी करणं गरजेचं आहे. त्याशिवाय बीडचा गुंडाराज कमी होईल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे करुणा मुंडे ज्या काही बोलतायत हे केवळ बोलतायत म्हणून ऐकायचं आणि सोडून द्यायचं इथपर्यंत न राहता त्यांनी बोललेल्या गोष्टीवरती अंमलबजावणी होणं, त्याचा तपास होणं, त्याचा शोध घेणं सुद्धा गरजेचं आहे असं वाटतं. निश्चितच समृद्धी. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुरुषोत्तम केंद्रे आणि राज घनवट ही 2 नावं महाराष्ट्राला प्रामुख्यानं पहिल्यांदाच कळाली असावी. हं. यातला जो तेजस ठक्कर आहे, याच्यावर काही दिवसांपूर्वी अंजली दमानी यांनी सुद्धा आरोप केला होता, की धनंजय मुंडे ज्यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते, त्यावेळी पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्याच्या अनुषंगाने एक फाईल घेऊन धनंजय मुंडे हे अंजली दमानी यांच्या घरी गेले होते. त्यावेळी हा तेजस ठक्कर धनंजय मुंडेंबरोबर होता. त्यामुळं हा वाल्मिक कराड इतकाच हा तेजस ठक्करही धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे का? असाच प्रश्न जो आहे तो या सगळ्या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय समृद्धी. निश्चितच तू जसं सांगितलं तसं आता माझगाव न्यायालय नेमकं या सगळ्या अनुषंगाने काय निर्णय घेतं आणि माझगाव न्यायालयाने घेतलेल्या निर्णयानंतर किंवा त्या सगळ्या आदेशानंतर धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे पुढची भूमिका काय घेतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्यातलेच अपडेट्स आम्ही अगदी वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोवर पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.